पियाला पेपर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी हे इथे गॅस हंडीच्यावर हे टेबलचं जे अरेंजमेंट केली होती आणि इथे मी किती प्लांट्स ठेवले होते, जवळजवळ मोजण्या इतके होते 3-4. आणि आता तुम्ही बघू शकतात पूर्ण जो टेबल आहे माझा तो पूर्ण भरलेला आहे. आणि असेच हळूहळू प्लांट्स वाढत राहोत अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या गॅलरीला पूर्ण मिनी जंगल बनवून टाकायचं आहे. आणि ही माझी एक म्हणजे जी सगळ्यात मोठी इच्छा असते ना, आपली प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते की काहीतरी मला लाईफमध्ये करायचं आहे, एकदा तरी करायचं आहे. तसं मलाही माझी जी पूर्ण मोठी गॅलरी आहे 15 बाय 8 फीटची आहे, पूर्णच्या पूर्ण मला जे आहे झाडांनी भरून काढायची आहे. आणि मी यासाठी भरपूर प्रयत्न करते की माझी इच्छा कंप्लीट व्हावी. आणि जे काही मी कटिंग्स लावल्या होत्या बघा, सगळ्यांना थोडे थोडे जे आहे नवीन त्यांना आता पानं फुटायला लागलेले आहेत. कुठलीही कटिंग लावली ना, लक्षात ठेवा तिला कधीही डायरेक्ट उन्हात ठेवायची नाही, मस्त सावलीत ठेवायची. ब्राईट ऊन मस्त तिच्यावर म्हणजे जे उजाड असतं ना ते आलं पाहिजे, एकही कटिंग खराब होत नाही. आणि आता उन्हाची गोष्ट चालली आहे तर आता मम्मीकडून आली आहे, तो खूप सारा दाढी साडी घरचा भरपूर सामान आलेला होता. तर तो एक एक करून जो आहे ना ते मी आता काढून ठेवलेला आहे. आणि ज्यांना ऊन दाखवायचं आहे महत्त्वाचं त्यांना दाखवते. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो असा असणार आहे की उन्हाळ्याची जी सुरुवात असते ना त्याची जी कामं असतात ना तर तो असणार आहे. म्हणून आता सगळ्यांना चला उन्हाळा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसं मला एवढं आवडत नाही पण असं म्हणून चालणार नाही. उन्हाळ्याचे 4 महिने असतात आणि पूर्ण 4 महिने काढण्यासाठी असं जर आपण म्हणत राहिलो की हे मला आवडत नाही तर ती गोष्ट जास्त आपल्याला इरिटेट होत असते. म्हणून असं न म्हणता मला उन्हाळा खूप जास्त आवडतं असं म्हणून एन्जॉय करायला आपण जे आहे सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक छोटंसं एक्झाम्पल होतं. लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या नसतात, पण मग आपण जर त्याच्यात थोडंसं इंटरेस्ट दाखवला तर त्या गोष्टी खूप छान वाटायला लागतात आपल्याला. आणि इथे जी मोठी बॅग मी तुम्हाला दाखवली होती मागच्या व्लॉगमध्ये भरून आणलेली, त्याच्यात हे पापडही होते. आणि असं क्वचित खूप कमी होत असेल की आपण गावाकडे गेलो आणि तेही पापडांच्या सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या थोडंसं स्टार्टिंगला गेलो आणि पापड आपल्याकडे आले नाही, असं कधीही होत नाही. मी कधीही गेली ना तरी माझ्याकडे छोटा मोठा बॉक्स भरून पापड येत असतात. आता एक बॉक्स आणला तर पुढच्या वेळेला थोडेसे जे कमी असतात मग ते आणायचे आणि असं चालूच असतं. सो हे जे पापड आहेत ते नागलीचे होते. आणि नागलीच म्हणतात वाटतं जे. आणि गहू तांदवाचे आहेत. तर असे 2 प्रकारचे पापड आहेत. आणि माझ्या मम्मीने एकटीने ह्या वर्षी केलेले आहेत. मागचे 2-3 वर्ष भाऊ असायचा तर तो हेल्प करायचा टाकायला सुकवायला, तर ह्या वर्षी तोही इकडेच आहे शिक्षणासाठी. त्यामुळे मम्मीने एकटीने हे म्हणजे लाटून घेरून, तुम्हाला प्रोसेस जर तुम्ही तिकडचे असाल खानदेशचे तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहिती असेल. खूप लाँग प्रोसेस असते आणि खूप मोठी प्रोसेस असते. मोठ्या पातेल्यात जे असतात ते घेरतात आणि मग ते सगळं तुम्हाला माहीतच असणार. सो अशा पद्धतीने मी इथे पापड जे आहे ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते. कारण काय होतं की त्यांच्याकडे इतके डबे असतात ना की ते रिकामे असतात, पण आपल्याकडे जे 2-4 छोटे मोठे डबे असतात तेवढे असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यात बसत नाही. आता थोडे माझे याच्यात उरलेले आहेत आणि आता हे टेन्शन आलं आहे की हे सगळे उरलेले पापड ठेवायचे कुठे. असं कुठे ना कुठे जागा मिळेलच त्यांना. ज्यांच्याकडे AC आहे त्यांना तर काही म्हणजे एवढं हे नाही, पण ज्यांच्याकडे AC नाही आहे जसं की आम्ही छोटंसं कूलर घेतलं होतं. आणि हे कूलर अगदी छोटंसं आहे आणि आमच्या 3 जणांपुरती खूप छान आहे. तुम्हाला दिसेलच पुढे सांगते मी तुम्हाला. तर हे कुठल्या कंपनीचं आहे तेही तुम्हाला मी क्रॉम्प्टन कंपनीचं आहे. खूप छोटंसं आहे, 3500चं. आम्ही 2 वर्षापूर्वी घेतलं होतं आणि त्यानंतर घेतलं आणि लगेच थोड्या दिवसांनी आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मुंबईला AC होती त्यामुळे याचा एवढा यूज नाही झाला. आणि येताना व्यवस्थित याला पॅक करून आणलं होतं. जसं तुम्ही बघू शकतात मूव्हर्स पॅकर्स ते जसं पॅक करून देतात ना तसंच्या तसं आम्ही बेड खाली ठेवलेलं होतं. आणि त्याचं आत्ता जे आहे ही अशी एकच गोष्टी होती जी आम्ही ओपनच केली नव्हती शिफ्टिंगनंतर आणि ते आता ओपन होत आहे. सो उन्हाळ्यात सगळ्यांचे कूलर्स बाहेर निघणार, AC असेल तर तिला रिपेअरिंगचं काम वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या घरात होत राहणार आहेत. तर मी ही जी उन्हाळ्याची तयारी आहे ती सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय की आजच मला याची गरज पडेल असं नाही आहे, पण जर रेडी असल्या ना सगळ्या गोष्टी म्हणजे जसं कूलर आहे क्लीन वगैरे करून ठेवलं ना तर म्हणजे आपल्याला पाहिजे
त्या दिवशी लगेच आपण फटक्यात पाणी टाकून यूज करू शकतो. तर हे क्रॉम्प्टन कंपनीचं आहे, 3,500चं आहे आणि त्याचं जे नाव आहे ना मी तुम्हाला इथे वर देईल, ते तुम्ही रीड करून घ्या. मला आता ॲक्च्युली आठवत नाही आहे. खूप छोटंसं आहे आणि खूप म्हणजे एकदाचं पाणी टाकलं की रात्रभर मस्त छान चालतं. एक छोटा रूमसाठी खूप छान आहे आणि खूप छान देखील चालतं आहे. त्यामुळे तुम्ही जर छोट्या कूलरच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी खूप परफेक्ट राहणार आहे. एक छोट्या आमची म्हणजे बेडरूमची खिडकी तुम्ही बघितली असेल, तिथे आम्ही याला ठेवून देतो आणि थोडं त्यात पाणी भरलं की मग टेन्शन नाही आणि छान म्हणजे जास्त पण एकदम थंड होत नाही घर आणि एकदम गरमही नाही, मीडियम असं असतं. सो क्लिनिंग याची प्रॉपर मी इथे करून घेते. ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी मी लगेच याला काढून म्हणजे यूज करायला बरं होईल. उन्हाळ्याचे जसे भरपूर आपल्याला नुकसान वाटतात ना, तसे त्याचे फायदेही खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सुकवायचं असलं की अजिबात टेन्शन नसतं. भरगच्च ऊन असतं, कधीही वॉश करा कुठलीही जड वस्तू तरीही ती सुकून जाते. आणि मी असंच आता थोडं थोडं करून जे आहे ज्या उन्हाळ्याच्या गोष्टी होत्या म्हणजे जसं की माझी अशी मोठी ब्लँकेट आहे, ती मला वॉश करून घ्यायची आहे कारण तिची आता एवढी गरज वाटत नाही आहे. तर त्यामुळे तिला वॉश करून मी ठेवणार आहे. सो मी इथे इझी यूज करते आणि ब्लँकेट तुम्हाला दिसेलच. तर त्या प्रकारचे जे कापड असतात किंवा स्वेटर वगैरे सारखे जे कापड असतात त्यांना मी नेहमी इझी यूज करते. मी तुम्हाला नेहमी सांगते. त्याने काय होतं ना की त्याचं जे टेक्स्चर असतं किंवा जो कापड असतो तो खराब नाही होत. आपण काय करतो की निरम्याचं पावडर घेतो आणि त्यामध्ये भिजवत घालतो, पण मग त्याच्याने हळूहळू जे होतं ना 2-3 वॉश नंतर ती जशी आपण विकत आणतो ना तशी शेवटपर्यंत ती सॉफ्ट राहत नाही 2-3 वॉश नंतर. सो तुम्हाला जर ह्या गोष्टी सॉफ्ट ठेवायच्या असतील ना तर त्यांचे जे सॉफ्टनर असतात, बरेच लिक्विड सॉफ्टनर असतात, तुम्ही ते यूज करू शकतात. नाहीतर मग इझी आहेच जे स्वेटर वगैरे असतात त्यांच्यासाठी धुण्यासाठी, तर ते तुम्ही करू शकतात. मी आज फक्त ही जे आहे ब्लँकेट धुते आणि तुम्ही असं काही मोठं काम करत असाल तर प्लीज सुट्टीच्या दिवशी करा, म्हणजे तुम्हाला हे पिळण्यासाठी किंवा टाकण्यासाठी घरच्यांची हेल्प होईल. मीही ती पियाच्या पप्पांची हेल्प घेतलेली होती कारण एवढं पाणी त्यात ॲब्झॉर्ब असतं की एकट्याने धरणं अजिबात शक्य होत नाही. सो तुम्हीही नक्की हेल्प घेऊनच असे मोठे मोठे कामं करा. हौसेने मी हा माठ उन्हाळा चालू झाला आहे म्हणून 8 ते 10 दिवसा पहिलेच वॉश करून ठेवला होता. मग शेवटी आज आम्ही त्याला इथे ठेवला आहे आणि सकाळीच मी त्याला भरला आणि आता जवळजवळ 9-9:30 काहीतरी झालेले आहेत आणि इतकी म्हणजे 3-1 तासामध्येच ना हा एवढा छान गार झालेला ना, म्हणजे त्याचं लोकेशन खूप छान बसलेलं आहे. इथे आम्ही ड्राय बाल्कनीत आमच्या ठेवलेलं आहे. हवा येत असते आणि हे कर्टन वगैरे मागे मी तुम्हाला दाखवलं होतं. सो गॅलरी तुम्ही ती बघितलीच आहे आणि इथे माझे प्लांट्स वगैरेही असतात. साईडला मी एअर फ्रायर आहे ते ठेवलेलं आहे आणि ही जी पोझिशन आहे ना ती खूप छान आहे, खूप छान थंड होते. आता बघूया मेन उन्हाळ्यात काय होतं म्हणून. आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला असं वाटत असेल की खूप म्हणजे एवढं काही नाही आहे, पण मी सांगते तुम्हाला एवढे प्रचंड कामं माझे झालेले आहेत ना. म्हणजे माझा अजेंडा आजचा असा होता की म्हणजे पिया घरी येईपर्यंत माझा स्वयंपाक जो आहे तो ॲटलिस्ट अर्धा झाला पाहिजे. विथ मी जे मला कामं ठरवायचे होते, जे उन्हाळ्याचे प्रिपरेशनसाठी किंवा हे जे मी सामान आणला होता यांना सुकवून भरणं, तर या अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना ह्या मी म्हणजे माझं ठरवलेलं होतं की एवढ्या वेळेत माझं झालंच पाहिजे. आणि एक जी प्रॉपर प्रोडक्टिव्ह मॉर्निंग असते ना ती माझी आजची कंप्लीट होत आहे इथे. आणि म्हणजे डाळींना मी सुकवलं देखील, त्यानंतर त्यांना निवडून घेतलेलं की म्हणजे खराब व्हायला नको. आपण तिकडून जरी आणलं तरी ते महागच असतं आणि डाळींचा भाव तर तुम्हाला माहीत आहे, सगळ्याच डाळी खूप महाग आहेत. तर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित जर आपण ऊन वगैरे दाखवून ठेवलं तर मग खराब होत नाही गोष्टी आणि फेकल्या नाही जात. आणि हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या फक्त आपणच करत असतो घरामध्ये. सो त्यामुळे ह्या गोष्टींचं जे लक्ष असतं ते आपल्यालाच ठेवावं लागतं. आणि तिकडून मम्मीने मला छान खोबरं वगैरे दिलेलं की इथून छान मिळतं. असतं असं की आपल्याकडे थोडं महागही मिळतं, आपण मॉलला प्रेफर करत असतो. सो तिथे एकतर ओलं मिळतं, बजेट जरी म्हणजे भाव सेम असला तर मग ते जरा त्यांचं ओलं असल्यामुळे मग ते कमी बसतं. आणि अशा गोष्टींमुळे मग आपलाही विश्वास बसतो की तिकडून सामान आणलेला कधीही चांगला. आणि मग अशा ज्यावेळेस ऑप्शन मिळाला त्यावेळी मी अशा गोष्टी ज्या असते तिकडून घेऊन येते. आणि जे डबे खाली होते माझ्याकडे, लकीली होते 2-4, तर त्यांच्यामध्ये जो सामान मला भरता आला तो मी यामध्ये भरून देत आहे. आणि यानंतर तुमच्यासोबत मी खूप छान रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला
जर माहीत नसेल तर तुम्हाला माहीत होईल. आणि मला म्हणजे गिलकी खायला आवडत नाही, पण मला गिलकीचं भरीत आवडतं. सो अशा गोष्टी असतात आणि ते होत असतं आपल्यासोबत. सो मी तुमच्यासोबत तीच रेसिपी आता शेअर करणार आहे. त्या गोष्टीची कधीतरी भाजी न खाता थोडं वेगळं खाल्लं तर छान वाटतं ना. सो इथे गिलकी होते, जे मी मम्मीकडूनच आणलेले बाय द वे. त्यांच्याकडे वेल आहे खूप मोठा. सो तिथून त्यांनी मला दिलेलेत आणि मी त्यांना काय केलं, थोडं कट केले त्यांना आणि त्यांना वाफवून घेतले 2 शिट्ट्या होईपर्यंत, अर्धा ग्लास पाणी टाकून. आणि आपण जसं नॉर्मल एक मिरची टाकून भाजी करतो ते सगळं घेतलेलं आहे. थोडं खोबरं घातलं याच्यामध्ये, सुकं खोबरं, कांदा वगैरे, आणि हे सगळं मी तेलात परतून घेतलेलं आहे छान. आणि हे मस्त छान परतून झाल्यावर काय करायचं, जे आपण गिलकी घेतली होती ती छान अशी सॉफ्ट, म्हणजे ती काय झाली पाहिजे की छान शिजून गेली पाहिजे, ती तिचं असं एकदम पेस्टसारखं बनलं पाहिजे. आणि यात तुम्हाला जसं शेंगदाणे वगैरे घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकतात. आणि टमॅटोही यात घालू शकतात तुम्हाला आवडत असेल तर, पण टमॅटो मी इथे घातला नाही. सो माझ्या इथे बघा अशा पद्धतीने मी इथे 2 शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि जी गिलकी होती ती वाफवून झालेली आहे. डाळ वगैरे काही घालायची गरज नाही यामध्ये. तर अशा पद्धतीने यांना आपल्याला एक म्हणजे छान शिजले की त्यांना आपल्याला छान चुरून घ्यायचं आहे. सो जे पावभाजी बनवताना ज्याच्याने चुरतात ना, त्याच्याने मी याला इथे चुरून घेतलेलं आहे. आणि जो आपण मसाला आता थोड्या वेळापूर्वी प्रिपेअर केलेला होता हे त्यामध्ये ओतायचं आहे. आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, हळद, आणि तिखट घालायची गरज नाही कारण मिरची घातलेली आहे. धन्याचं पावडर घालायचं आणि बस ही रेसिपी तुमची इथे तयार होऊन जाते. इतकी साधी सोपी रेसिपी. आणि बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्याला बटाट्याची भाजी आवडत नाही पण बटाट्याचे पराठे आवडतात. सो त्या काइंडमध्ये माझी सिच्युएशन आहे. मला जे आहे भाजी आवडत नाही पण भरीत आवडतं. सो चला, म्हणजे पिया अजून यायच्या आधी माझं जे जेवणाचं प्रिपरेशन आहे ते इथे झालेलं आहे. जे ठरवलं होतं फायनली ते माझं मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. कसा गेला पियाला पेपर? छान गेला. काय काय आलेलं ग? क ख ग चे मिसिंग, अजून जे आई ई ते मिसिंग नव्हतं. पूर्ण ते आहापर्यंत पूर्ण लिहायचं होतं. आणि मग ते असे पिक्चर्स दिलेले आणि 1 मात्रा, 2 मात्रा आणि अंगाची मात्रा. ओके. त्याचे शब्द लिहायचे होते. आणि ते कुठल्या वर्णात, जसं मी ठरवलं होतं की मला पियाच्या घरी यायच्या आधी जेवढे कामं करायचे आहेत मी माझे ते पूर्ण कामं केलेले आहेत. आणि इथे तुम्ही जसं ऐकताय सो ती पेपरहून आलेली आहे. तिचं हिंदीचं पेपर होता आणि तिचं असं म्हणणं आहे की खूप छान गेला आहे म्हणून. तर चला, माझी जी सकाळची जी धावपळ होती ती ह्या गोष्टीसाठी होती की मला यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या होत्या कारण तिची आता एक्झाम चालू असल्यामुळे मला जास्त वेळ तिला द्यायचा आहे. सो नंतर जो आता ती घरी आल्यानंतरचा जोही टाईम आहे तो मी तिच्यासोबत स्पेंड करेल. एक्स्ट्राची तिची तयारी जी आहे एक्झामसाठी मी करून घेईल. सो माझं जे ठरलेलं काम होतं ते मी वेळेत कंप्लीट केलेलं आहे. अपेक्षा करते तुम्हाला माझा आजचा मॉर्निंगचा जो व्लॉग आहे तो आवडलेला असेल. आणि जर हो तर प्लीज या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया अशा पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. ओके, म्हणजे ओव्हरऑल पियाचा पेपर छान गेलेला आहे हे ना. आणि पोएम कुठली म्हणली? चंदा चमके चमचा. म्हणजे पियाचा पेपर झाला आता मग हिंदीवाला है ना. 2 दिवस सुट्टी. ओके ओके. तू बोललेली ना जो माझी एक्झाम बरोबर झाली तू मला बुक मध्ये अभ्यास करू देशील. कुठली बुक? शिवाजी. तर दाखव बरं कुठल्या बुक मध्ये अभ्यास करायचा आहे. ही कसली बुक आहे माहिती तुला? मशीन लर्निंग. जेव्हा तू 18-20 इयर्सची होशील ना तेव्हा हा स्टडी करावा लागेल तुला. तुला आतापासून करायचं आहे? करायचं आहे? बरोबर, सगळी एक्झाम होते तुझी मग ही बुक तुझी. ठीक आहे, म्हणजे तू स्टडी करायचं पूर्ण व्हॅकेशन मध्ये. ही पूर्ण बुक कंप्लीट करायची तू. ओके. तोच तर प्रॉब्लेम आहे. तुला त्यासाठी आधी पूर्ण शिकावं लागणार ना. बरं आपण करूयात नंतर. ठीक आहे.